कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये बस, आज तीर लावणार मी तुझ्या डोक्याला। आबा आबासाहेब, अहो मी लावलं असतं ना प्रिया त्यांच्या डोक्याला तेल, पण मी लावू दिलं नसतं। माझ्या लेकीची आई होण्याची एकही संधी मला सोडायची नाही। तितकंच मला तिच्या जवळ राहता येतं ना। चालू दे तुमचं बाप लेकीचं, पण एकदा का त्यांचं लग्न झालं आणि त्या घरात दिसल्या नाहीत ना, मग कळलं तुम्हाला। मंदाताई ना काहीही बोलतात, मुळात मी माझ्या मुलीला कुठे लांब जाऊच देणार नाही ना। माझ्या नजरेसमोरच ठेवीन तिला, आणि कधी लग्न करून देण्याची वेळ आलीच ना, तर असं स्थळ बघेन जिथे तिला तिची स्वप्न पूर्ण करता येतील, तिच्या मनासारखं तिला वागता येईल। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जवळच स्थळ बघणार, म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा तिला माझ्याकडे आणि मला तिच्याकडे जाता येता आलं पाहिजे। तुला माहितीये बाळा, तू जेव्हा मुंबईला गेली होतीस तेव्हा माझा जीव कासावीस झाला होता। शहर माणसानं खाऊन टाकतं, अनुभव आहे माझा। ते शहर तुला पण गिळतंय की काय अशी भीती वाटत होती मला। मला पण म्हणजे अजूनही कोणी असं होतं का की जो शहरात गेला आणि परत नाही आला? तू आहे ना अगदी तुझ्या आईसारखी आहेस, म्हणजे तुझे केस सुद्धा अगदी तिच्यासारखेच आहेत। बरं मला सांग बाबा, ही जी मंडळी आपल्याकडे आलेली आहेत ती कशी वाटतात तुला? म्हणजे त्यांचा स्वभाव वगैरे कसा वाटतो? खूप चांगली माणसं आहेत ती, खूप छान काम करतात, म्हणजे अगदी आपलं घर असल्यासारखं आपुलकीने सगळं करतात। खरंय, आज तो आदिनाथ शेतात खूप मेहनत करत होता। आधी त्याला मी कुदळ आणायला सांगितली तर कुऱ्हाड घेऊन आला। मला वाटलं याला काही येतं का नाही, पण जरा भांबावला होता तो। पण आहे, मेहनती आहे पोरगा। दादा काय आता अंगाला घाणवास येतोय, थांब। काय झालं? एक मिनिट, हे काय झालं? थांब, नाही काय झालं हे? अरे ते तुमच्या भावानं आज शेतात एका खऱ्या शेतकऱ्यांसारखी मेहनत केली आणि त्यामुळेच झालंय हे। तू माझ्यासाठी इतका त्रास सहन करतो? प्रीतम, एसी गाडीमधून फिरणारा तू, एसी ऑफिस मध्ये बसून करोडोच्या फाईलवर धडाधडा साईन करणारा तू शेतात काम करतो। दादा आय एम सॉरी, आपण निघूया, आपण उद्याच निघूया। प्रीतम वेडास का? तुझं प्रियावर प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे हे सगळं तुझ्या लग्नासाठी चालणार। ओके प्रीतम सर, आपल्याकडे यायला कमी आहे, लग्नाची तारीख जवळ आली आहे। आपल्याला इकडं आबासाहेबांना आणि प्रिया मॅडमच्या भावाला लग्नासाठी तयार करून तिथं जाऊन देवी आईंना बी मनवायचंय। प्रीतम, पारू म्हणजे ते अगदी बरोबर आहे। तू लवकरात लवकर प्रियाच्या भावाचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर ना। मी आबासाहेबांसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, आणि पारू तू मंदाताईकडे लक्ष दे। ओके बघा, आपल्या मिशन मधला एक महत्वाचा दिवस तरी पार पडला, अजून एक दिवस आहे जो आपल्याला आपल्या गोलच्या जवळ नेणार आहे, ते म्हणजे प्रीतम आणि प्रियाचं लग्न। जा, जाऊन जाऊ।
बिरो गोठ्यात झोपणार आहेस तू? काळजी घ्या. हो, आणि तू पण काळजी घ्या रे. हे काय आहे? चल, गुड नाईट. गुड नाईट. बाय. कसं असतंय ना प्रीतम सर, मऊ गाद्यांवर आणि येशीमध्ये झोपणारा माणूस, पण आपल्या पिरमासाठी तो किती त्रास सहन करतोय. पिरमाची ना ताकदच मोठी, म्हणून प्रीतम सर कायम हसत खेळत असतात. मला खात्री आहे प्रीतम सरांना त्यांचं खरं प्रेम नक्कीच मिळेल. नक्की मिळू. बर, मी हातरून घालून घेते. नाही नको. मी आज बाहेरच झोपतो. का? आज बाहेर कोणी नाही आहे ना, झोपतो पटकन. म्हणजे तुम्ही इथं झोपलात तर हरकत नाही माझी काय बी. नको पारू, कशाला? तू इथे एकटी झोप ना मस्त. काल नाईलाज होता म्हणून आज झोपतो मी बाहेर. बर, हे घ्या. ठीक आहे. आणि तुला? प्रिया मॅडम कडनं मी अजून एक आणली. एक मिनिट. गुड नाईट. आदित्य सर, तुमच्या हातांना तेल लावा. काल रात्री हातरुणावर टोचत होतं म्हणून झोप लागत नव्हती. शेतात एवढे कष्ट केलेत की पडल्या जागेवर झोप लागली. आदित्य सर, हे बोलू, तुम्ही ना माणूस म्हणून लई चांगले आहात बघा. आपल्या माणसांवर किती प्रेम करता, त्यांच्यासाठी वाटेल ते करायला तयार असता. मी ना लई नशीबवान आहे. माझ्या आयुष्यात तुम्ही माझ्या सोबत आहात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.